प्रेमानंद महाराज आणि तुम्ही त्यांच्याविषयी एक वेगळा भाव आहे तुमच्या मनात त्यांच्याविषयी थोडं सांगा. काय वाटतं तुम्हाला? आत्ताच्या काळामध्ये असे देहधारी संत आपलं परम भाग्य आहे की अशा संतांचं दर्शन आपल्याला होतं आहे. ज्या वृंदावनमध्ये ते प्रकट झाले त्याच वृंदावनमध्ये आधी देवराव बाबा होते. महर्षी देवराव बाबा हे सुद्धा अलौकिक अवतारी विभूती तिथेच समाधिस्थ झाले आणि पुढच्या काही याच्यात आता नव्याने प्रकटलेले प्रेमानंद स्वामी. अवतारी सत्पुरुषाची एक साधी व्याख्या जी मला जे काय माझं छोटं ज्ञान आहे, अध्यात्मातलं वाचन अभ्यास, जे मला सत्पुरुषांचा सहवास लाभला आणि अवतारी सत्पुरुषांची चरित्र वाचली, त्यातलं मला जिथपर्यंत अवतारी सत्पुरुष म्हणजे काय हे जे कळलं ना, तर त्यांना तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे, काळे आहे का गोरे, हिंदू आहे का मुस्लिम आहे, तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे, इव्हन दो तुम्ही मनुष्य आहे का किडा आहे, ह्याच्याशी सुद्धा ज्यांना घेणं देणं नसतं ना ते अवतारी असतात. अवतारी सत्पुरुषांना ते प्रसिद्धी परांगमुख असतात. बरोबर. प्रेमानंद स्वामी ही एकमेव विभूती आत्ताच्या काळात, एकमेव अशा असंख्य असतील पण जे आत्ता दृश्य स्वरूपात आपल्याला ते दिसतात त्यांच्यावर मी एवढं नक्की सांगेन, निसंशय अवतारी. आणि त्यांचे मी जे काही विचार त्यांच्याकडनं जे ऐकायला मिळतं शिकायला मिळतं, अलौकिक पूर्ण प्रेमावतार आहेत. जसं त्यांचं नाव प्रेमानंद आहे तसं ते प्रेमावतार आहेत. वा. माझं भाग्य एवढंच आहे की पुण्यातलेच एक सत्पुरुष आहेत, त्यांनी संपूर्ण भागवत ओवीबद्ध केलं होतं आणि त्या पोथीचं स्वतः प्रेमानंद स्वामींच्या हस्ते त्या पोथीचं संपूर्ण प्रकाशन झालं. त्यातली काही चित्र मला करायला मिळाली, त्याचं कव्हर करायला मिळालं आणि त्यांच्यापर्यंत ते पोचलं. मला असं वाटलं की आपल्याला कुठेतरी त्यांच्याबद्दल पोचायला मिळालं. क्या बात. पराकुटीचे म्हणजे तुम्ही जर बघितलं ना त्यांचं, तर त्यांचं राहणं वागणं बोलणं तुम्ही आणि जसे बोलतात तशी कृती, त्याच्यामुळे ते दिव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांना सरेंडर आहेत. ऑब्झर्व करून बघा.